नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आहे झी मराठीचा आंबा महोत्सव आणि त्याच्यासोबत आज आपल्या सोबत आहे तारिणी मधील काही गोड कलाकार। चला तर मग आता त्यांच्यासोबत आपण मजा करूया। सगळ्यात पहिले कसे आहात सगळे? मस्त मजा येते। आमरस एकदम काढून दिलं एकदम तारिणी टीम जिंकली असं मगाशी पाहिलं। आम्ही कालपासून उपाशी आलो होतो पण जिंकून ताईने दिले तुम्हाला। ती आमची सगळी भक्तीला दिली। डाएट सगळा गेला आज सगळं डाएट घालवलं आपण की आपण एक छोटासा गेम खेळूया आधी आणि आपण मग नंतर हे करूया। गेम असा आहे, पोळी आहेत काही आणि ना तुम्हाला वन वर्ड मध्ये आन्सर द्यायचंय, ठीक आहे? नोन आहेत, सो काही एवढा विचार करायची गरज नाहीये। नोन आहेत बोलले मी। इट्स ओके, कोणी उत्तर देऊ मला सांगा फक्त, मी तसं माहिती फिरवतात। दात आहेत पण चावत नाही, दात आहे पण चावत नाही, कोड आहे। आठवा अरे लेडीजला तर माहिती पाहिजे आपल्या। हो, काय सांगू वाटतं? दात आहे चावत नाही, वस्तू आहे एवढं पण बोलते, डेली यूज मधली वस्तू आहे। एवढी बरोबर आहे, दादाने दिला। ठीक आहे, माईक पाहिजे तुम्ही घ्या, बेटर पडेल। जीभ आहे पण बोलत नाही, जीभ आहे पण बोलत नाही। आता मी पर्सनल हिंट दिली होती, थोडी जवळ आहेस तू। हे पण डेली यूज मधलंच आहे। एक सेकंड, नाही थोडंफार जवळ आहात तुम्ही। नाही येत आहे कोणाला? शूज मध्ये जो आतमध्ये असतो ना, नाही बट स्पोल आहे तो, असा टंग सारखा असतो ना आतमध्ये। मान आहे पण डोकं नाही, हे पण डेली यूज मधलंच आहे। जीवघेणे प्रश्न विचारले। नाही मान आहे पण डोकं नाहीये। आम्हाला ना लिहून दिलेल्या स्क्रिप्टची सवय आहे, स्वतः काही विचार मान आहे पण डोकं नाही। रवी किचन मधलं आहे का? नाही तू खूप जवळ आहेस तशी, डोकं नाहीये। मान असते ना त्याला, असं असतं ना ते शेप। बट ऑब्वियसली मान इथे असते ना, बरोबर आहे ना। साड्या माणसाची मान अशी असते, अशीच मी दाखवली। चालतो पण थकत नाही, मोबाईल चालतो पण थकत नाही। त्याला आपण ऑन ऑफ करतो, हा कंटिन्यू चालत असतो। नाही चालतो पण थकत नाही, सायकल नाही येते। आठव ते पण डेली यूजच आहे, असं लांब गाड्या। हुशार आहे आमच्यात, म्हणून आम्ही आणलंच पैसा। मला डोळा आहे पण दिसत नाही, मोबाईल नाही मला डोळा आहे पण दिसत नाही। एकच डोळा आहे पण दिसत नाही, त्याचा फक्त वापर होतो। चष्म्याला 2 डोळे असतात। हे मोस्टली लेडीजलाच येऊ शकतं। येऊ दे ना।
दिसत नाही. डोळा एकच आहे पण दिसत नाही. जमतंय जमतंय जमतंय. तुला आधी आपण उत्तर घेऊ त्याला. नाही मोबाईल नाहीये. सांग. ठीक आहे डन. नाही जमत आहे. सुईला एकच डोळा असतो पण त्याचा वापर आपण नेहमी करतो. थँक्यू. आता ना आपण एक थोडस हे करूया. आंबा महोत्सव आहे आणि आंबा बोलली की प्रत्येकाला काही ना काही आठवण असते. आंबा महोत्सव आहे. आंब्यासोबत प्रत्येकाची काही ना काही आठवण असते. ती लहानपणीची असू दे, आत्ताची असू दे आणि स्पेशली उन्हाळ्याच्या सुट्टीतली. तर प्रत्येकाने आंब्यासोबतची ती एक एक आठवण सांगायची आहे. सुरुवात आपण ताईंपासून करूया. आंब्यासोबतची एक एक आठवण सांगायची आहे. माझ्या आजोबांना आंब्याचं झाड होतं आणि उन्हाळ्यामध्ये पण आम्हाला सुट्टी लागल्यानंतर आम्ही तिथेच बसलेलो असायचो आणि आजी आम्हाला तोडून द्यायची कारण आंबे कैरे असायचे ते. मग ती जोपर्यंत पिकत नाही तोपर्यंत सुट्ट्या संपायची वेळ आलेली असायची. येस आणि एखादी जरी पिकलेली कैरी दिसली आम्ही झोपायचं उठून आजी ती कैरी पिकली आणि ती मजाच वेगळी असायची. म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी आजी ताई तुझ्या आंबा खूप आवडायचा. ती आंबा ती गेली त्याच्यानंतर मला असं खूप इच्छा व्हायची नाही. पण आज एवढ्या वर्षांचा मी जो काही आमरस शिंगाच्या घेतलाय. त्यामुळे मला आजीची असं खूप आठवण. बरं आजीने बनवलेला आमरस तुला सगळ्यात जास्त आवडायचा का? आम्ही आजीने बनवलेलाच आमरस खाल्ला. ते तर आहे पण तुझ्या आजीने बनवलेलं तुला जास्त आवडायचं. ती आठवण आली असेल. तू काय सांगशील? ठीक आहे. कोणी आंब्यासोबतची एखादी आठवण. कारण मे महिना बोलली की आंबा आणि त्याच्यासोबतच्या खूप सारे ते एखादी हो सुट्ट्या असायच्या. सुट्टी आहे घरी बसून सगळ्यांसोबत बसून आईला हेल्प पण करायचं तुम्ही. मला कापून खायला जास्त प्रिफर करतो आणि रसापेक्षा असंच खायला. असंच खायला चिरून खायला एवढी मजा. तू पण सांग. हा शाक होणे काम करतो कैरी सारखं आजही तोच आवडतो. अरे वा. रत्नागिरीची आहे. ओके. तर हापूस आंब्याची खूप क्रेझी आणि मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आले तर मला स्वामींच्या मठात दोघांनाही आणि तेव्हा आम्ही गेलो आणि सतत आमच्या दोघांचं लक्ष हापूस आंब्याकडेच की तो आम्हाला कधी मिळतोय खायला. आमचं म्हणजे ते म्हणतात ना देव तेवढ्यात पण चित्त खेटलं. तर तसं होतं की आंबा आंबा कधी मिळतो. तुझ्याकडे लक्ष नव्हतं. आणि शेवटी असं झालं की त्यांनी आमच्याकडे 4 आंबे बनवले. पण आम्ही म्हणतो तुम्ही पण 4 मागे आंब्यासाठी तू अशी खूप हे आहेस, उत्सुक आहेस. आंबा कधी येतोय असा फेवरेट फ्रूट. अरे आणि आम्हाला दोघांना दोघांची आणि आम्हाला असं ते काही हो माझ्याकडे मी पैकी काय घ्यायचं आणि मी दोन्ही घेतलं आणि एकच वाटी घेतली आंब्याची आणि नंतर माझ्यातला आंब्याचा हात या तर आम्ही आता सगळं खाऊन आलेलो आहे. तर ही चालूच असतो. रिअल आंबा तर सोडला. आंबा हा सगळ्यांनाच आवडतो. पण तुमच्या आईने आजीने एखादा बघा पदार्थ असतं काय काय आंब्याचे साठा घालतात म्हणजे आंबपोळी, आंब्याचा शिरा असू दे, आम्रखंड. तर तसा एखादा आईने किंवा आजीने बनवलेला पदार्थ जो तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो आंब्याचा. येस. आंब्याचा ऍक्च्युली आंब्याचा ना आमरस माझ्या सासूबाईंकडे मी खाल्ला. त्या मी ऍक्च्युली जळगावचे खानदेश, त्याच्यामुळे आमच्याकडे आमरस असं वेगळ्या पद्धतीने मी दुधात वगैरे माझे बनवते. पण माझ्या सासूबाई तसा थोडा आंब्याचा आणि छान जो काही आमरस त्या बनवतात त्याला तोडणार.
नेहमीच मला खूप आवडतं. माझ्या आईला आंबा खायचा नाहीये ती म्हणते जरी तरी मरायचंय आंबे खाऊन मरायचं. आंबे खाऊन. त्यामुळे आम्ही तिच्यासमोर आम्ही खूप कंट्रोल करतो पण आई करते ते सगळं छान आहे. आंब्याचा रस छान करते आंबा घालून शिरा आंब्याचा शिरा. आंब्याचा शिरा अरे वा. खूप सुंदर करते. त्यामुळे अरे वा, आंब्याचा शिरा फेवरेट आहे. आंब्याची डाळ, कैरीची डाळ. अरे वा, आमची सुनी पण खूप छान करते. बिटकी बिटकी. अरे वा, मला तर आम्ही बनवते आणि माझी आजी बनवते कैरीचं लोणचं. कैरीचं लोणचं माझ्या आजीने बनवलेलं. म्हणजे ते एक आठवणच आहे शेवटी. कारण नंतर आंब्याचा सीझन गेला की ती आंब्याचा रस काढून त्याला प्रॉपर वाळवून वगैरे असं देतात. आणि आंब्याचा अरे वा, आमच्याकडे माझ्या सासूबाईची कैरीची डाळ आणि ओके. बिचारी. किती गोड. थँक्यू सो मच. छानही वाटलं, आठवणी ऐकून पण छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू.